तर नमस्कार मंडळी, जिमला जायचा प्लॅन कॅन्सल म्हणून मी निघालो बायकोसोबत डीमार्टला. 7च्या ठोक्यात मी पडलो दुकानाच्या बाहेर पादत्राणे घेऊन. पाठी बांधलेल्या घोड्याच्या दिशेने, म्हणजेच माझी युनिकॉर्न हो. घोड्याला टाच मारून विराजमान होऊन डोक्यात फक्त एकच विचार, 7:15ची विरार लोकल गाठायची. अहो, हीच माझी विरार लोकल. प्लॅटफॉर्म नंबर 1 गच्च भरला होता. ह्या डब्यात शेवटी जरा सुद्धा जागा उरली नाही, म्हणून प्लॅटफॉर्म नंबर 2 कडे धावलो. नशिबाने प्लॅटफॉर्म खाली होता. बघता बघता त्यावर पण गर्दी जमली. लोकल येताच त्यामधले प्रवासी देखील दमलेले होते. कसा बसा एकदाचा घरात पोचलो. माझा मुलगा जवळ आला. आई पिशव्यांचं दुकान उघडण्याच्या विचारात होती. माझा डॅड माझी वाट बघत होता. घेतली अंडी, टाकली तव्यावर आणि चालू झालो ना राव. खाऊन झाल्यावरती आरशासमोर थोडी शायनिंग मारली, बायकोला धरली आणि निघालो जत्रेला. घड्याळात वाजले 8. आता लागली वाट, कारण अगोदरच उशीर झाला होता. माझ्या घोड्यावरती आता दोघांचं ओझं होतं, तरी तो पण ऐकत नव्हता. पोचलो एकदाची. माझा घोडा तब्याला शिरण्याऐवजी गुफेत शिरू लागला. मारली ना एंट्री, तर ही जत्रा भरली होती. जत्रा बघूनच घसा कोरडा पडला. प्रत्येक पुरुष मंडळी हा शॉपिंग कमी आणि वजा उचलायलाच आला होता. सुटलेला घामाचा वास सुगंधात बदलला. काकाने सांगितले, अगं जरा स्वस्तातली पावडर घे. गब्बासा तिकडे, कपडे मला धुवायचे आहेत. बघता बघता गर्दी अजूनच वाढली, म्हणून ह्या भावाने हातभर जीभ काढली. म्हणतात ना, अति घाई संकटात नाही. पाठून आला ना पुष्पा भाई. हिने घेतलेल्या सगळ्या ओझ्याची चिंता मलाच. शेवटी प्रेम हो. दोघांनी संसाराचा गाडा ओढत ओढत चालत चालत कसा बसा काउंटरवर नेऊन पोहोचवला. चला तर मग मंडळी, देवा काळजी. भेटू पुढच्या व्हिडिओत.